परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यातील पांगरा गावामध्ये विविध शासकीय योजनांच्या कामामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी गावातीलच तरुण शेतकरी पंढरीनाथ नामदेव ढोणे यांनी आज अनोख्या पद्धतीने आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यांनी भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेच्या उंच जलकुंभावर बसून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। संबंधित कामाची सखोल चौकशी करून गुत्तेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा त्यांनी इशारा दिलाय। दरम्यान या आंदोलनाला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे, तर अनेक ग्रामस्थ जलकुंभाखाली ठिय्या मांडून बसले आहेत। त्यामुळे प्रशासन आता तरी या प्रकरणाची दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मी पंढरीनाथ नामदेवराव ढोणे राहणार पांगरा येथील रहिवासी असून आमच्या गावच्या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचार जे की 15वीत आयोग असो 90-10 असो भारत निर्माणच्या नळ योजनेमध्ये असो या भ्रष्टाचाराची वारंवार तक्रारी करून आजपर्यंत शासनाने कोणतीही चौकशी न केल्या कारणामुळे आज नाईलाजास्तव मला भारत निर्माणच्या पाण्याच्या टाकीवर 90 फूट उंची पाण्याची टाकी आहे, त्या टाकीवर मी आमरण उपोषणास बसलेला आहे। 15वीत आयोग 90-10 25-15 भारत निर्माण नळ योजनेमध्ये आज 20 वर्षापासून गावाला पाणी नाही। तिथं देखभाल दुरुस्तीवर 4-4 5-5 लाख रुपये 15वीत आयोगातून उचलले गेलेले आहेत आणि भारत निर्माणची जिथे सरपंचाच्या शेतातल्या विहिरी आहेत त्या विहिरीचं पाणी त्यांच्या उसाला चालू आहे। आज उन्हाळ्याचे एवढं कडकडीत उन्हाळा असून गावाला पाणी नाही, पण त्याच्या उसाला ते शासनाचं पाणी त्याच्या उसाला चालू आहे आणि पुन्हा परत 15वीत आयोगातून देखभाल दुरुस्तीवर पैसे उचलले गेलेले आहेत। या सगळ्या कामाची सखोल चौकशी करून संबंधितावर योग्य ती कार्यवाही जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मी उपोषण माघार घेणार नाही। विश्वास गुंडावार, एकमत डिजिटल, परभणी। Thanks for watching Ekmat Digital.